नमस्कार मित्रांनो, पती किंवा पत्नी एकमेकांना सोडून निघून गेले. पत्नी जर समजा माहेरी विनाकारण किंवा किरकोळ कारणास्तव निघून गेली किंवा पती पत्नीला सोडून विनाकारण किंवा किरकोळ कारणास्तव जर कायमचे निघून गेले, तर अशा वेळेस आपण बैठक घेऊन त्यांना समजावू शकतो. परंतु बैठक घेऊन सुद्धा जर ते ऐकत नसेल, तर अशा वेळी आपण त्यांना नांदायला येण्याची कायदेशीर नोटीस पाठवू शकतो. आणि जर ती नोटीस मिळाल्यानंतर आपण त्यामध्ये काही विशिष्ट पिरियड देत असतो की या वेळामध्ये तुम्ही नांदायला या. तर त्यावेळेस सुद्धा जर ते सोसायटी जॉईन करत नसेल, नांदायला येत नसेल, तर अशा वेळेस आपण हिंदू मॅरेज ॲक्ट म्हणजेच हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 नुसार ज्या कोर्टाच्या हद्दीमध्ये लग्न झालेले आहे, तर त्या कोर्टाच्या हद्दीमध्ये आपण सेक्शन 9 खाली वैवाहिक पुनर्स्थापनेचा दावा दाखल करू शकतो. लग्न जर शहरात झालं असेल तर कुटुंब न्यायालयात दाखल करू शकतो. आणि कुटुंब न्यायालयाचा निकाल विरोधात जर गेला तर आपण डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये सुद्धा फॅमिली कोर्ट अपील दाखल करू शकतो. आणि जर सिनियर डिव्हिजनला म्हणजेच लग्न जर ग्रामीण भागात झालं असेल तर सिनियर डिव्हिजनच्या कोर्टात आपण तो दावा दाखल करू शकतो. तिथं जर दावा फेटाळला तर जिल्हा न्यायालयात दाखल करू शकतो. आणि तिथं जरी फेटाळला तर उच्च न्यायालयामध्ये सेकंड अपील दाखल करू शकतो. धन्यवाद.